नाही नाही नको का नको नको हे बघा हे घर माझं नाही आधीच आणि ऑलरेडी पण काही हे घर माझं नाही असं का म्हणते? तुझ्या दादाचंच घर आहे ना काही, म्हणजे तुझंच झालं की. आणि ह्या इथं राहिलं तर आपल्याला तर काय प्रॉब्लेम नाही, पण आम्हाच्या घरच्यांचं आणि यांचं काही फार बरं नाही. परत दादासाहेब शिंग उगारतील आधीच, तुला तर माहिती. बरोबर आहे दादा तुझं. माझ्यामुळे आधीच संकेतच्या जीवावर बेतले, आता परत यांना काही व्हायला नको. खरं तर तुम्हाला भेटल्यावर खूप छान वाटतं, तुम्ही इथंच राहावं असं वाटतं. राहते ना. नाही नाही नको. हे बघा तुम्ही असं करा, तुम्ही मला भेटायला येत जा इथे. होय येत जा येत जा. तसं मी माझं तोंड बघून बघून कंटाळा आलाय तिला, तेवढा चेंज. हस की, तू हसावं म्हणून बडबडतोय एवढं, थोडं तर हस. ताई समजा झाक होणार आहे. हा हे पंडित नाही, पंडितच्या तोंडून हनुमंतराव बोलतात. आपण त्यांच्याकडे फक्त बघायचं आणि गोड हसायचं, समजा व्यवस्थित करतात ते. व्यवस्थित या परिस्थितीत अजून काय व्यवस्थित व्हायचंय दादा? आपण म्हणायचं सगळं सगळं व्यवस्थित होईल म्हणून. बरं ती जाऊ दे, मला सांग तू यांना चहा पाणी काही विचारलं का? नसेलच विचारलं, बसली आपली गप्पा मारत. तुम्ही बसा गप्पा मारत, मी समज घेऊन येतो. हा आई साहेब, दादासाहेबांनी बोलवले. आलेच. दादासाहेब एवढ्या अर्जंटमध्ये सगळ्यांना बोलवलं, काही महत्वाचंच काम? महत्वाचंच आहे. 2 दिवसात अमोकचं लगीन काढलं. अमोकचं लगीन? अगं बाई, अमोक भाऊजींचं लग्न ते बी 2 दिवसात? वाड्यातच होणार आहे. पण दादासाहेब पण दादासाहेब, एवढ्या मोठ्या वाड्याची 2 दिवसात कशी काय तयारी करायची? नाही म्हणजे मुलीकडच्यांची तयारी, आपली तयारी, अमोक भाऊजींची शॉपिंग पण. गाजावाजा नकोय. रीतीप्रमाणे समद बैसबार होणार आहे, तेव्हा तुम्ही तयारीला लागा. गुरुजींचीच तशी आज्ञा आहे, त्यांनी ठरवलेल्या मुहूर्तावर लगीन होणार. पण माधवराजे पाटलांच्या एकुलत्या एक मुलाचं लगीन असं लपून छपून कशा पाय? आता गुरुजींची आज्ञा म्हटल्यावर त्याच्या पुढे आपल्यापैकी कोणी जाणार नाही ना. आणि कसं आहे, आपल्याला सोयरीक जोडायची. आईसाहेब हे आपल्याला आत्ताच समजते ना. आता आपलं राजकीय घराणं म्हटल्यावर पत्रिका तर बघायलाच पाहिजे ना. पण गुरुजींनी सांगितलंय म्हटल्यावर योग्यच असेल. काय दादासाहेब? मुद्दा तोच आहे, आपल्या अमोकराजांचं लगीन त्याच पोरीशी होणार. त्याच म्हणजे? मुंबईहून आलेली. मुंबईहून आलेली म्हणजे? दादासाहेब मिलींवर तुम्ही जी कामगिरी गुरुजींनीच तसा निवाडा केलाय. आणि अमोकचं काय? त्याची पसंती आहे का? त्याच्या पसंतीचा सवालच येत नाही. आम्ही अमोकशी बोललोय, तो राहील उभा. असा कसा उभा राहील? गुरुजींचीच तशी आज्ञा आहे. आपल्या घराच्या रक्षणासाठी केलेली रचना आहे ही. अरे पण आणि ती सामन्यांना पाळावीच लागल. माधवा, भाऊसाहेब चला. आई, ठरलंय त्यांचं. आई साहेब,
आईसाहेब, अहो ते होणाऱ्या जाऊबाईंना लग्नाआधी भेटायचं म्हणते मी. गरजच काय, बोल्यावर बघाय. चला तयारीला लाग. चल. अहो पण हा अमोघ. सई निघालीस ना तू? हो अमोघ, मी निघाले, संध्याकाळपर्यंत पोहोचेन. पण तू इतका टेन्स का वाटतोयस? नेमकं काय झालंय मला सांगशील का अमोघ? तुझा आवाज नेहमीसारखा येत नाहीये. तू खरंच मला सांगणार आहे का की काय इश्यू सुरू आहे तिथे? अरे काही नाही, सगळं ओके आहे. तू येतेस ना, आल्यानंतर सांगतो. हे जे तुझं नंतर सांगतो सुरू आहे ना, त्याने मला खूप टेन्शन आलंय. कळतंय का तुला? टेन्शन घेऊ नकोस सई, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आता हे काय नवीन अमोघ? आणि असं विचारावं का वाटलं तुला? प्रश्न नको ना विचारूस, उत्तर दे ना प्लीज. हो बाबा, आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ओके, झालं समाधान? मी सांगेन ते करशील? तू सांगून तर बघ. आत्ता चालत्या गाडीमधनं उडी मारून जीव देईन तुझ्यासाठी. उगाच वाटेल ते बडबडू नकोस प्लीज. हो, आणि तुझं जे चाललंय त्याचं काय? एकतर मला काही सांगत नाहीयेस, तडकाफडकी मला इथे बोलावून घेतलंयस, आणि नंतर सांगतो सुरू आहे. नको टेन्शन घेऊस, तुझ्यासाठी एक प्लेझंट सरप्राईज आहे. रिअली? आजचा दिवस आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. वाव. हे बघ अमोघ, तू ना असंच करतोस. आधी काहीतरी खूप असं टेन्शन देतो आणि नंतर सरप्राईज वगैरे. पण आवडलं आपल्याला. आय नो. प्लीज लवकर ये. आलेच. भेटूयात लवकर. बाय डिअर. बाय बाय. बोल माधव. गुरुजी, तुमच्या आज्ञेप्रमाणे अमोघचं लगीन काढलंय आणि त्या पोरीला तिच्या भावाच्या जीवाची अड घातली. आता लग्न करण्याखेरीज तिच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही गुरुजी. पण अमोघ, पोरगा तरुण हाय, रक्त गरम हाय, पण आमच्या शब्दाच्या बाहेर नाही त्यो. गोमान बाशिंग बांधल. पण डोळे काही वेगळंच सांगतात. तुझा एक डाव वाया गेलाय. तुला आणखीन एक डाव दिलाय मी, तो नाही हुकला पाहिजे. वय गुरुजी. खोटा मजबूत केला पाहिजे. अयो, अंग तर फार गरम लागते. इथं फार तापाने फणफणली मारुती राय. काय करावं आता? का आला का विषय? तरी सांगत होतो ना मी तुला, अंग गरम लागते, कणकण वाटते, खोकला येतोय, जाऊ डॉक्टरकडे. पण ऐकणार कोण? तुम्हाला कोणाला माझं ऐकायचं नसतं का? जाऊ दे, ठीक आहे. आता तुला काढा करून देऊ का ताई? बर, तू एक काम कर, तू आराम करा. तू आराम कर, मी करू, आपण काहीतरी करू. हॅलो आम्या. हा पंडित बोल. अरे कुठे आहे तू बाबा? अरे हार आणि मंगळसूत्र आणायला आलो होतो, ते घेऊन देवळाकडेच निघालोय. आणि सई पण पोचते लवकरच. अरे बाबा, ते सगळं ठीक आहे रे, पण इथं आपली आर्याताई परता आपण फणफणली आहे, भरपूर ताप आहे तिला.
आर्या 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 अविनाश अविनाश आर्या खूप विचित्र स्वप्न पडलं. तू सारखा तिचाच विचार करतेस की म्हणून अशी अभद्र स्वप्न पडतात. कुठे असेल रे आर्या? तिला काय झालं तर नसेल. नाही 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 तिला काही होणार नाही तिला. हा आपल्या पोरांना काही होणार नाही. मी आहे ना हा? मी आहे ना, नको काळजी करू. इथे आल्यापासून मला काय वाटतं माहिती, म्हणजे इतक्या वर्षांचं तिचं सावट संपवायला आपण आलोय का त्या विराटच्या सापळ्यात अलगद अडकायला आलो. कधी कधी काही कळतच नाही मला. आयुष्यामध्ये इतका हातबल मी कधीच चालू नव्हतो ग. नाही पण आपण अशी हिंमत सोडायची नाही, कळलं ना. आपण हार नाही मानायची, आपण लढायचं. आपल्या पाठीमागे आपण लढायचं आणि आपल्या पोरांना काहीही होऊ द्यायचं नाही. निश्चित मी आहे ना, मी आहे, मी लढेन पोरांना काही नाही. पंडित, हा एक काम कर, डॅशबोर्ड मध्ये फर्स्ट एड बॉक्स दे जरा, पटकन दे. ठीक आहे. अरे तोंड उघड, पकडून ठेव. अरे बापरे, 103 आहे. पंडित फास्ट चालव. पंडित बघून चालव ना यार, आणि इतका अर्जंट का ब्रेक मारला? आम्ही हा समोर बघ. नमस्कार मोगराजे. विराट गुरुजींना महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. त्या मुलीला दवाखान्यात घेऊन जाणं जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. जाऊन सांग तुझ्या विराट गुरुजीला. हरकत नाही, पण गुरुजींना तुमच्याशी बोलायचं, त्यांचं काम जास्त महत्वाचं. ध्यानात असू द्या. या.
कशी आहे तब्येत? तपासतायत डॉक्टर. तुम्हाला काय बोलायचं होतं माझ्याशी? तुझं लग्न त्या मुलीशी लावून दे चा आदेश दिलाय मी तुझ्या बापाला. का दिलाय, कशासाठी दिलाय ते त्यानं तुला सगळं सांगितलं. मला माहित आहे तुझा याच्यावर विश्वास नाही. नव्या जमान्याचा आहे, मॉडर्न 2020 मधला पोतांड वाटतंय सगळं तुला. पण मला असं वागून जमणार. पण तुमच्या घराण्याशी माझं वेगळं नाही. गुरु शिष्य परंपरेचं नातं आहे. तिथं असं वागून कसं जमेल? तुला 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या. तुला पटल्या तर ठीक आहे, नाही पटल्या तर तुझा विश्वास बसो न बसो, न पटो न पटो, मला मागचं पुढचं आत्ताच सगळं दिसत. आम्ही जे भाकीत करतो, आम्ही जे म्हणतो तसंच साल 2000 घरातलं झंबर पडणार, या आजोबा मरणार. साल 2005 या काका सुरेंद्र अपघात होणार, मरणार नाही तुम्ही सांगितलं होतं. 2010 तुझी आई पुरात अडकणार, ती वाचणार. कसं झालं? ती वाचली घरात. साल 2015 तुझा अपघात होणार, फ्रॅक्चर होणार. जर 5% काही ना काहीतरी अरिष्ट तुमच्या घरावर कोसळ. आता साल 2020 त्याचं सुद्धा भाकीत करून. माझ्या मताचा आदर करता असं म्हणालात ना, मग हे सगळं का सांगताय मला? परंतु आर्या सोडून दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार करू नये म्हणून. तुझ्या दुसऱ्या मुलीकडे एक पाऊल तुझ्या घरातल्या एकेका झालं बोलून. आता तुम्ही या ज्या काही घटना सांगितल्या ना, तो सगळा योगायोग होता, निव्वळ योगायोग. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, बस इतकंच. काळूबाई आमची वैरी आहे, आर्या तिचं हत्यार आहे. बकवास बकवास आहे सगळं. आर्याचं माझं लग्न आणि आमच्या कुटुंबाची वाताहत काय संबंध? त्या आर्याला धड ओळखते नाही आम्ही कोणी. हा, आणि आता हे जे काही करतोय ना, ते फक्त माणुसकी म्हणून करतो. पण म्हणून लग्न कर म्हणाल तर जीव गेला तरी नाही करणार. आणि हे दादासाहेबांना स्पष्ट शब्दात सांगितलंय. लहान आहे, अगदीच लहान. मी तुला विष चाखायचं आहेच. झाला, सांभाळून जा. कारण तुझं चुकीच्या मार्गावर पडणारं प्रत्येक पाऊल तुझ्या घरातल्या एकेका माणसाचा